आजही न्यायालयात स्त्रिया येताना खूप घाबरतात. तर त्या समाजाला की काय द्या? आजही न्यायालयात येताना स्त्रिया नाही तर पुरुष सुद्धा घाबरतात. कारण आपल्याकडे पहिल्यापासून सांगितलेले की कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये. काही प्रमाणात ते बरोबर पण असेल, पण जेव्हा आपल्यावरती अन्याय होतो तेव्हा अन्याय सहन करण्यापेक्षा त्या अन्यायाला वाचा फोडून स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला कोर्टाची पायरी चढावीच लागते. कारण अन्याय सहन करण्यापेक्षा अन्यायाला वाचा फोडलेली न्याय मागितलेला चांगला. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो असं आपण म्हणतो ते ह्याच्याचमुळे. कारण अन्याय करणाऱ्याची जी ताकद वाढते ते सहन करणाऱ्याच्या सहनशीलतेमुळे. आणि त्याचमुळे आजही महिलांच्या सहनशीलतेमुळे, त्यांच्याकडे बघितल्या जाणाऱ्या सामाजिक दृष्टिकोनामुळे, त्यांच्यात असलेल्या काही नैसर्गिक घटकांमुळे त्या आजही कोर्टासमोर यायला नको म्हणतात. का तर जर समजा मी कोर्टात न्याय मागायला गेले की माझ्यावरती घरात काहीतरी अत्याचार होतोय, मला कुणीतरी टोमणे मारतोय, मला मारहाण होतीये, तर मला माझा नवरा घरात ठेवणार नाही. मला माझं सासर सोडावं लागेल, मला माझा संसार सोडावा लागेल. माझी मुलं बाळ त्यांना वडील म्हणून कुणीही मिळणार नाही. माझे सासरचे मला पुन्हा ऍक्सेप्ट करणार नाहीत. माझ्यामुळे माझ्या मुलांचं भवितव्य धोक्यात येणार आहे. मग अशा परिस्थितीत मला माझे माहेरचे पण कितपत साथ देतील हे सांगता येत नाही. त्याच्यातून पण जर महिला कमवत असेल तर ती थोडीफार तरी स्वतःसाठी लढते. ऍटलिस्ट ती जर घरात काय बोलले तर तिचे शब्द तरी इतर जण ऐकून घेतात. पण जर ती कमवत नसेल, आर्थिक दुर्बल घटक असेल, मग मात्र तिला सहन करण्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि समाज सुद्धा घटस्फोटिता महिला, टाकून दिलेली महिला अशा दृष्टीनं महिलांच्याकडे बघत असल्यामुळे आणि समाजात जर ती नवऱ्यापासून वेगळे राहतीये तर आपल्यासाठी ती उपभोग्य वस्तू झालेली आहे. आपल्याला चान्स आहे, बर तिथे तिला आपल्याला आयुष्यभर सांभाळायचं नाही, तिची काळजी घ्यायची गरज नाही, फक्त उपभोग घ्या आणि सोडून द्या. ह्या मानसिकतेतनं सुद्धा कित्येक पुरुष हे तिला आजमावायचा प्रयत्न सुद्धा करत असतात. आणि ही भीती कुठे ना कुठेतरी तिला स्वतःला सुद्धा असते. कारण जे सुरक्षिततेचं कवच असतं, माहेरचं सासरचं घर म्हणजे तिच्यासाठी सुरक्षिततेचं कवच असतं, ते कवच कुठेतरी माझ्यापासून हिरावून घेतलं जाईल, माझ्या मुलांचं भवितव्य खराब होईल. मग असं होण्यापेक्षा मी हे सहन करत राहिलेलं बरं. नाहीतर कित्येक वेळा असं होतं की महिला रागाच्या आवेशात नवऱ्याला उलट बोलून, सासू सासऱ्यांना उलट बोलून घर तर सोडतात, माहेरचे सुद्धा ऍक्सेप्ट करत नाहीत. आणि बाहेर समाजातून त्यांना खूप वाईट अनुभव येतात. आर्थिक दृष्ट्या त्या सबल सुद्धा नसतात आणि मग आगीतून उठून फुपाट्यात पडल्यासारखी त्यांची अवस्था होऊन जाते. म्हणून त्या कित्येक वर्ष, कदाचित अख्खं आयुष्य सुद्धा घरातल्यांचा त्रास सहन करत जीवन जगतात. तो रागात बोलतो, हे एक्सक्यूज महिलांनी स्वतःसाठी किती दिवस वापरायचे? खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम. कारण पुरुष सत्ताक संस्कृतीत आपण राहत आहोत आणि तिथे नेहमीच पुरुषांच्या सगळ्या गोष्टींना खूप सारं महत्व दिलं जातं. आणि महिला कमी आहेत असं आपण दरवेळेस मान्य करत करत मुलींना वाढवत असतो. मग अशा वेळेस तो रागात बोलतो, मग तू मान्य कर ना, तू कशाला त्याच्या बरोबर वादाला वाद लावते, भांड्याला भांड कशाला लावायचे, घरात वाद नको, तो रागात बोलला तर तू शांत बस. असं बऱ्याच वेळा आपल्याच घरातले लोक आपल्याला सल्ला देतात. मी थोडस वेगळ्या पद्धतीनं महिलांना ह्या बाबतीत सांगेन. तो रागानं बोलण्याची हिंमत तो त्याच्या प्रिय व्यक्तीवरती करत नाही. म्हणजे जर त्या एखाद्या पुरुषाचं जीवापाड प्रेम आपल्या बायकोवरती असेल तर तो आपल्या बायकोवरती रागाने बोलण्याची हिंमत करत नाही. कारण त्याला तिथेही भीती असते की ती जर उठून बसले तर, ती जर रडली तर, तिने जर माझ्यासोबत राहिली नाही तर मला तिच्याशिवाय करमणार नाही. जशा भावना महिलांना आहेत ना, तशाच भावना पुरुषांना पण आहेत. जेव्हा तो रागात बोलत असेल तेव्हा महिलांनी आपली शक्ती खूप वाढवावी. ती शक्ती अंतर्गत असते.
की त्याच्यामध्ये मी माझं स्वतःच अस्तित्व आहे. तुम्ही माझ्यावरती प्रेम केलंच पाहिजे आणि ते प्रेम करताना ह्या माझ्या बाउंड्री आहेत, ह्या तुम्ही क्रॉस करायच्या नाही. हा थोडासा व्यक्तिमत्व विकासाचा पार्ट आहे की जिथे आपण स्वतः सोबत कसे वागतो, स्वतः सोबतचे आपले विचार कसे आहेत आणि आपण इतरांना आपल्या सोबत कसे वागायला लावतो, हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि जर आपण ते शिकलोच नाही तर आयुष्यभर आपण गिल्ट किंवा व्हिक्टिम मेंटॅलिटी मध्ये राहतो की माझ्यावरती कुणी ना कुणीतरी सतत अन्याय करत राहील, मी ते सहन करत राहते, मी किती दुर्भाग्यशाली आहे, हे असं आपणच म्हणत राहतो. आणि मग आपली जी एनर्जी असते तर ती समोरच्याला समजते. आणि जर तिथेच आपण कॉन्फिडंट असेल, तिथेच आपल्याशिवाय हे घर चालणार नाही. म्हणजे कित्येक बायका म्हणतात मी आहे म्हणून टिकले, पण त्यांच्यात तो एक आत्मविश्वास असतो की हा मी आहे आणि मी हे सगळं व्यवस्थित करतेय. तर तुमची पण जबाबदारी आहे की तुम्ही माझ्यासोबत व्यवस्थित वागलं पाहिजे, रिस्पेक्टफुली बोललं पाहिजे, मला साथ सन्मान दिला पाहिजे, माझ्यासोबत आयुष्यभर तुम्ही साथ दिली पाहिजे. आणि ती साथ देताना आपल्याला दोघांना दोन विरुद्ध टोकं म्हणून नाही, तर एक गोल आहे, आयुष्य आपल्याला सोबत काढायचंय, त्या गोल पर्यंत आपण एक टीम म्हणून पोहोचणार आहोत. आणि हे महिलांनी आपल्या मुलांना सुद्धा, आपल्या नवऱ्याला सुद्धा रोज सांगितलं पाहिजे की हा आपण सगळे मिळून एक टीम आहे. आपल्याला एकटं एकटं जिंकायचं नाही, एकटा नवरा जिंकत नाही, एकटी बायको जिंकत नाही किंवा एकटी मुलं सक्सेसफुल होत नाही. तर तिथे त्या सगळ्यांची मिळून एक टीम असली पाहिजे आणि त्या टीमचं गोल असलं पाहिजे की माझ्या घरातल्या सगळ्यांचं वातावरण हे हसीखुशीचं असलं पाहिजे, आनंदाचं असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, माझ्या घरात सगळे एकमेकाला सन्मान देतील, एकमेकांसोबत चांगलेच वागतील, एकमेकांना अडीअडचणीत मदत करतील, कारण आपण वेगवेगळी टीम नाही, एका टीम मध्ये. मग ते भावंड पण एकमेकाला मदत करायला शिकतात. आपल्या घरात आपण एकमेकाचं आरोग्य सुद्धा चांगलं जपलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. त्याच्यासोबत सक्सेस जपताना किंवा सक्सेस मिळवताना आपण नवऱ्याला सुद्धा तेवढा सपोर्ट केला पाहिजे. घरातल्या सगळ्या गोष्टी करताना नवऱ्याने सुद्धा बायकोला तेवढीच मदत केली पाहिजे. मुलांना अभ्यासाला मदत करताना मुलांनी सुद्धा घरातल्या कामाला तेवढीच मदत केली पाहिजे. तरच ती एक टीम किंवा ते कुटुंब याचं सक्सेसचं प्रमाण हे वाढत जातं. आणि त्याच्याबरोबरच एक सुंदर समाज तयार होतो. समाज तयारच होतो कुठून, तर घरातून तयार होतो. जर घरात संस्कार चांगले असतील, घरात एकी असेल, आनंद असेल, तर तोच आनंद तो मुलगा जेव्हा शाळेत जातो तो वाटतो, ते संस्कार तो शाळेत वाटतो, तीच लेडीज समाजात वाटते, तो जेंट्स त्याच्या ऑफिसमध्ये वाटतो. आणि हा समाज तयार होताना सुरक्षित, आनंदी आणि विश्वासपूर्य असा सुसंस्कृत समाज तयार होतो. आपण कित्येक वेळा जपानचं उदाहरण देतो, तिथे एका दिवसात कायदे सगळे वापरले जातात किंवा त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होते असं नाहीये. तो समाज समृद्ध आहे म्हणून तो देश समृद्ध झालेला आहे. खरं तर त्यांच्यावरती हिरोशिमा, नागासाकी सारखे अणुबॉम्ब झालेले, स्फोट झालेले होते आणि त्याच्यातून तो देश वरती आला. आरोग्याच्या बाबतीत त्यांचं खूप चांगलं सगळ्यांचं आरोग्य असतं, 120-150 वर्ष तिथले लोक जगतात. आनंदाच्या बाबतीत तिथले लोक सगळ्यात जास्त आनंदी आहेत असं म्हणतात. आणि समाजाच्या बाबतीत म्हणतात तर तिथल्या लोकांच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो का? हो, ठेवू शकतो. म्हणजे गुन्ह्यांचं प्रमाण सुद्धा कमी आहे. आणि हे ठरवणं किंवा हे करणं हे फक्त शासनाचं, सरकारचं, कोर्टाचं, पोलिसांचं काम नाही, हे समाजाचं काम आहे. समाजाचं काम हे आपल्या घरापासून, घरातल्या महिलेपासून होऊ शकतं. त्याच्यामुळे आता समाजानं आपल्या घरातल्या महिलेसोबत पुरुषानं वागताना रागून बोलायच्या आधी विचार करावा की आपल्याला आपलं कुटुंब घडवायचंय, आपल्याला आपल्या मुलांचं भवितव्य घडवायचंय, आपल्याला समाजाची सेवा करायची असेल तर पहिल्यांदा घरातील महिलांशी आदरानं बोलणं हीच खूप मोठी समाजसेवा होईल. कारण महिलांचा समाज घडवण्यामध्ये मोलाचा वाटा आहे. मुलांच्या नावाखाली स्त्रीला ब्लॅकमेल केलं जातं, हे तुम्ही किती वेळा पाहिलं आहे?
आणि जेव्हा कोर्ट केसेस येतात तेव्हा बऱ्याच वेळा हे आपल्याला बघायला मिळतं की मुलं अजून लहान आहेत, त्यांचं शिक्षण व्हायचंय, तू तर आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीये. मग अशा वेळेस तू अ, नवऱ्यापासून विभक्त राहायचा विचार का करतेस? पुढे तू हे सगळं कसं भागवणार आहे? तुला समाजात एकटं कसं जगायला जमेल? तिथे तुझ्या सुरक्षिततेचं काय? मुलांच्या भवितव्याचं काय? असं म्हणून कित्येक वेळा महिलेला तिच्या निर्णयापासून माघार घेण्यास तिच्याच माहेरचे आणि सासरचे सुद्धा, जवळचे नातेवाईक सुद्धा, मध्यस्थी सुद्धा भाग पाडतात. तो निर्णय हा कुटुंबातील इतर सदस्यांसाठी खूप फलदायी असेल सुद्धा, पण एक व्यक्ती म्हणून तिच्या आयुष्याकडे बघताना तो खूप दुःखद निर्णय असतो. कारण कित्येक वेळा त्या महिलेला तिच्याच घरात अननॅचरल सेक्स होत असतो, रोज मारहाण होत असते, तिची आर्थिक कुचंबना केलेली असते, तिच्यासोबत घरातलं कुणीच बोलत नसतं, तिला अतोनात काम घरातलं आणि बाहेरचं सुद्धा करावं लागतं. कित्येक वेळा तिच्या मनाविरुद्ध सुद्धा तिच्या शारीरिक दृष्ट्या तिला त्रासदायक ठरतील अशा अनैतिक गोष्टी सुद्धा तिला तिच्याच घरात करायला लावल्या जात असतात आणि ती या संदर्भात कुठे काही बोलू सुद्धा शकत नाही. तिचं जगणं आणि मरणं एकसारखंच झालेलं असतं आणि अशा परिस्थितीत सुद्धा तिचं सगळं बरोबर असताना सुद्धा तिचे स्वतःचे आई वडील, तिचे स्वतःचे जवळचे नातेवाईक आणि सासरचे मंडळी सुद्धा केवळ समाजाला एक मुखवटा दाखवण्यासाठी की ह्यांचा संसार व्यवस्थित चालू आहे आणि मुलांच्या भवितव्याचं काय, ह्या दृष्टिकोनातून त्या महिलेला सासरीच राहा म्हणून तिच्यावरती खूप सारा दबाव टाकतात. महिला सुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे त्या दबावाला बळी पडतात आणि मुलांच्या भवितव्यासाठी म्हणून त्या घरात कितीही त्रास झाला, मरण यातना सहन करायला लागल्या, तरी सुद्धा त्याच घरात सगळ्या यातना सहन करत राहत असतात आणि त्याच्यातून पुढे जाऊन असं पण बघतो, जेव्हा घरातील सगळे लोक तिच्यावरती अन्याय करत असतात, हाच अन्याय मुलं सुद्धा बघत असतात आणि ती ज्या मुलांच्या भवितव्यासाठी इतकं सगळं सहन करत असते, ती मुलं तरुण झाल्यानंतर त्यांच्या हातात थोडंफार सत्ता, निर्णय क्षमता आल्यानंतर ती मुलं सुद्धा आई तू बावळटच आहे, तुला काय कळत नाही, अशा स्वरूपाची वागणूक तिला देतात. तेव्हा मात्र तिच्या आयुष्यात सगळ्यात मोठ्या चुका तिने केल्यात असं तिला समजतं, पण तोपर्यंत आयुष्य संपून गेलेलं असतं. ह्याच्यावरती महिलांनी स्वतः शिक्षण घेणं, आर्थिकदृष्ट्या सक्षम राहणं, स्वतःसाठी योग्य ते निर्णय योग्य वेळा घेणं आणि मुलांना स्वतःला देताना खूप चांगले संस्कार देणं की जिथं स्वतःच्या जीवापेक्षा, स्वतःच्या आनंदापेक्षा इतर काहीही महत्वाचं नाही, हे आपण स्वतःच लक्षात घेतलं पाहिजे. कारण महिला असतानाच मी समाजासाठी काहीतरी करेल, मी घरासाठी काहीतरी करेल, मी स्वतःच्याकडे लक्ष नाही देणार, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष नाही देणार, पण मी घरातल्या सगळ्यांना पोटभर जेवू घालणार, हे आपल्याला लहानपणीपासून शिकवलेलं असतं. आणि हा दुजाभाव आपल्या बरोबर समाज करत नाही, तर आपले स्वतःचे संस्कार करतात आणि त्याच्यामुळेच आपण कुठे ना कुठेतरी आपल्या स्वतःवरतीच अन्याय करत असतो आणि तो सहन करतही राहतो. म्हणून महिलांनी वैचारिक दृष्ट्या सुद्धा सक्षम होणं खूप गरजेचं आहे. कदाचित आज शिक्षण मिळालं, आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो, तरी सुद्धा विचार सुद्धा आपले तसेच असले पाहिजेत. आपल्याला कुणाला त्रास द्यायचा नाहीये, पण कुणाचा त्रास सहन सुद्धा करायचा नाहीये. ॲलिमनी म्हणजे मदत की शिक्षा, दोघांसाठीही, स्त्री आणि पुरुष. जेव्हा पोटगी ह्या विषयाबद्दल आपण बोलतो, तेव्हा पुरुषांच्या असे विचार असतात की ती माझ्यासोबत राहिलीच नाही, ती माझ्याबरोबर इतकी भांडली, मग मी तिला का पोटगी द्यावी, माझी काही चुकच नाहीये, मी तिला नांदवायला यायला तयार आहे की, मग मी पोटगी का द्यावी आणि मला पोटगी द्यायचीच नाही. मग त्याच्यात पळवाटा काढण्यासाठी ते उत्पन्न कमी दाखवणं, त्याच्याबद्दलचे सगळे पुरावे कोर्टातच सादर न करणं, कमीत कमी पोटगी कशी बसेल ह्याच्यासाठी सर्व उपाययोजना करत असतात. आणि इथे महिलांना वाटताना असं वाटतं की मला पोटगी मिळणं हा माझा अधिकार आहे, माझा हक्क आहे, मग मला ती पोटगी मिळालीच पाहिजे. मग ते तिथे नसलेलं उत्पन्न सुद्धा जास्त दाखवणं, भले त्याची कागदपत्र त्यांना कोर्टात सादर करता येत नाही आणि ते उत्पन्न दाखवत असताना कित्येक वेळा असं होतं की महिला स्वतः काही ना काहीतरी कमवत असतात आणि त्या कमवत असलेल्याचा
त्यांनी कुठेही कोर्टात उच्चार केलेला नसतो. अशा वेळेस पुरुष लोक ते कुठून ना कुठून तरी शोधून आणतात की ती ह्या ठिकाणी जॉब करते. आणि मग मुलगी जर जॉब करत असेल, मुलापेक्षा जास्त पगार तिला असेल, तर मग मात्र मुलींना पोरगी मिळत नाही. अशा वेळेस त्या कायद्याला खूप सारी नावं ठेवतात. का तर मला पोरगी मिळाली नाही. आणि दुसरीकडे ज्या महिला काही काम करू शकत नाही, त्यांच्याकडे स्किल नाहीयेत, पण मुलं आहेत, मुलांच्यासाठी आणि महिलांसाठी सुद्धा कोर्ट पोरगी मंजूर करतं. आणि पुरुषांना ती पोरगी दर महिन्याच्या महिन्याला भरत राहावी लागते. कित्येक वेळा ह्याच्यात पुरुष लोक सुद्धा मध्यमार्ग काढतात की बाबा मी एक रक्कम आयुष्यभराची पोरगी म्हणून देतो की जेणेकरून कोर्टाच्या एरझाऱ्या घालायला लागणार नाहीत. त्यावेळेस मात्र तो समोरून महिलेकडून घटस्फोटाची अपेक्षा ठेवतो आणि मग ह्याच्यात कुठेतरी दोघांसाठी एकमत होतं आणि एक रक्कम पोरगी म्हणून घेऊन ती तिच्या मुलांचं भवितव्य सेफ सिक्युअर करू शकते आणि पुरुषाची त्या कोर्ट कचेरीतून आयुष्यभरासाठी सुटका होऊ शकते. इथे बघितलं तर पोरगी हा विषय असा आहे की जिथे महिलांसाठी ती मदत आहे आणि पुरुषांसाठी ती शिक्षा आहे. कित्येक वेळा पुरुषांची खरंच काही चुका नसतात, पण तरी सुद्धा त्यांना त्या पोरगी त्यांच्या पगारापेक्षा सुद्धा जास्त कित्येक वेळा भरावी लागते. कारण ते सिद्ध करू शकत नाहीत की बाबा मी माझ्यावरती एवढा सगळा खर्च आहे, माझ्यावरती आई वडिलांची जबाबदारी आहे, दवाखाना आहे, माझं स्वतःच आहे, घर भाडं आहे आणि ते सिद्ध करू शकले नाहीत, तर एकदा पोरगी झाली तर त्याला आयुष्यभर भरावी लागते. त्याच्यामुळे कोर्टात येताना पुरुषांनी सुद्धा आणि महिलेने सुद्धा पूर्ण कागदोपत्री व्यवस्थित सगळी माहिती आपल्या वकिलांना देणं गरजेचं आहे. आणि जिथे महिला काहीच कमवत नसेल, तिच्या भवितव्याचा प्रश्न असेल, तिथे पोरगी मिळणं हे तिच्यासाठी तितकंच गरजेची गोष्ट असते. कारण मुलांच्या शिक्षणासाठी, तिच्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी, तिला राहण्यासाठी जे घर पाहिजे असतं त्यासाठी कोर्ट पोरगी मंजूर करतं आणि त्या पोरगीतून तिचं आयुष्य सुसह्य होण्याइतपत तरी तिला पोरगी मिळू शकते आणि त्याच्यातून तिचं घर चालू शकतं. कायद्याने सगळंच शक्य असतं का, की काही गोष्टी न्यायालय बदलू शकत नाही? अं, कायदा हा काही सेक्शन मध्ये लिहिलेला असतो, त्याच्यात नियम अटी असतात, हे असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल. त्याची एक प्रोसिजर असते जी की कित्येक वर्ष चालत राहते. त्या प्रोसिजर नुसार आपल्याला न्याय मिळतो सुद्धा आणि कित्येक वेळा न्याय मिळालेला लोकांना न्याय वाटत सुद्धा नाही. कारण तिला जो न्याय मिळताना लागलेला वेळ आहे, तर त्या वेळेचं तिचे तोपर्यंत खूप सारं नुकसान झालेलं असतं. समाजात तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. न्याय मिळायला उशीर लागला तरी सुद्धा तिचं मन थकलेलं असतं आणि न्याय मिळाला तरी सुद्धा तिच्या ज्या भावनिक जखमा झालेल्या आहेत, घरातून जो त्रास झालेला आहे, त्याच्या विचारांमध्ये जे फरक पडलेला आहे, तिच्या आरोग्यावरती जो फरक पडलेला आहे, तो भरून निघत नाही. आणि मग कित्येक वेळा तो न्याय मिळाला तरी सुद्धा तिला न्याय मिळाल्यासारखं वाटत नाही. जेव्हा कोर्टात लोक येतात तेव्हा पहिलाच प्रश्न विचारतात, किती दिवस लागतील? मग तिथे आमच्याकडे स्पेसिफिक उत्तर नसतं. नक्की 100% आम्ही केस जिंकणारच का? तर तिथे फक्त प्रयत्न करणं एवढंच वकिलांच्या हातात असतं. काय कागदोपत्री जे काय पुरावे कोर्टासमोर आलेले आहेत त्याच्यानुसारच जजेस सुद्धा न्याय हा देत असतात. जर समजा पुरावेच आपण व्यवस्थित देऊ शकलो नाही, तर मग मात्र असं वाटतं की नाही, मला न्याय मिळाला नाही. वाटपपत्र दाखल करताना ते सांगतात की बाबा मी हे कागदपत्र दिलेले आहेत, आमचं वाटपच झालेलं नाहीये. बहीण म्हणते भावाकडून मला काही प्रॉपर्टी मिळाली नाहीये आणि इथे मात्र तिने हक्क सोड पत्रावरती सह्या केलेल्या असतात. मग कागदोपत्री हा जेव्हा ट्विस्ट येतो तेव्हा तिने हक्क सोडून दिलेला असल्यामुळे तिला अधिकार सुद्धा मिळू शकत नाही. त्याच्यामुळे आपण कागदोपत्री पुरावे सादर करताना खूप सतर्क राहावं. महिलांनी कुठेही सह्या करताना सुद्धा खूप सतर्क राहावं, विचारपूर्वक त्या एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यावा आणि योग्य वेळी तुम्हाला जर गरज वाटत असेल तर निश्चितच तुम्ही चांगल्या वकिलांचा सल्ला हा वेळोवेळी घेत जावा. कारण बरेच निर्णय महिलांचे हे भावनिकरित्या घेतले जातात आणि त्याच्यातून त्यांना वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. खोट्या केसेसच्या भीतीमुळे खऱ्या पीडितांना खरंच त्रास होतो का? हो, कित्येक वेळा असं बघितलेलं आहे की जे खरोखर पीडित झालेले आहेत, ज्या महिलेला खूप सारा त्रास आयुष्यभर सहन करायला लागलेला आहे, ती जेव्हा न्यायालयात न्याय मागायला जाते
तेव्हा एकाच वेळेस एकासारखेच अलिगेशन करणारे असे 100, 200, 300 मॅटर जर असतील समोर आणि त्याच्यात जर तथ्यता दिसत नसेल, तर मग जजचं, पोलिसांचं असं मत होतं की महिला काय ह्या असेच खोटे आरोप करतात. आणि ते नॉर्मल आहे, म्हणजे हे रुटीनचं झालेलं आहे. जसं हो. स्वयंपाक करणं, चटणी, मीठ हो. हे टाकणं हे रुटीनचं झालेलं आहे, तसं हे रुटीनचं झालेलं आहे. हा. आणि एखादी सिरियस होणारी घटना सुद्धा त्याच्याकडे तेवढ्या सिरियसली बघितलं जात नाही. आणि मग जी खरी पीडिता आहे तिला तो त्रास सहन करावा लागतो. पण अशा वेळेस सुद्धा त्या खऱ्या पीडितेने हिंमत हरू नये. तिने स्वतःच्या न्यायासाठी न्यायालयाचे दरवाजे निश्चितच ठोठावले पाहिजे. तिने पोलीस स्टेशनला निश्चितच गेलं पाहिजे. जोपर्यंत आपली केस घेतली जात नाही, जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत तग धरून राहिलं पाहिजे. कारण सगळ्या पेशंट्सच आपल्याला कोर्टात बघायला भेटतात, पोलीस स्टेशनला बघायला भेटतात. पण ज्यानं न्याय मागितला आहे त्याला निश्चितच न्याय मिळतो. व्यवस्थितपणे आपले पुरावे सादर करणं, आपले कागदोपत्री सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घेणं आणि काही ठिकाणी जिथे आपल्याला स्वतःच आत्मिक बळ वापरावं लागेल, आपले स्वतःचे जे काही नातेवाईकांचे बळ वापरावं लागेल ते सुद्धा तिथे आपण वापरलं पाहिजे. कारण शेवटी एकटी महिला लढणं आणि तिने टीम घेऊन सगळ्यांच्या सोबतीनं एखाद्या गोष्टी ठिकाणी बोलणं, त्याच्यात खूप सारा फरक पडतो. त्याच्यामुळे त्यांनी, खऱ्या पीडितांनी आपल्या स्वतःच्या न्यायासाठी कधीही न घाबरता न्याय मागण्यासाठी निश्चितच पोलीस स्टेशन आणि कोर्टात यावं. या संदर्भात मला एक तुम्हाला थोडीशी घटना सांगावीशी वाटेल. बिहारची एक मुलगी आहे, आपल्या इथे राहायला आली आणि घर मालकिणीने तिच्या विरुद्ध वेगवेगळ्या केसेस किडनॅपिंगच्या ह्या त्या लावल्या. खरं तर घर मालकिणीचं तिचं कशावरून तरी भांडण झालं होतं. तीच तिच्या कंपनीची मालक पण होते. अशा वेळेस ती पीडिताला पोलीस स्टेशनला बोलवलं आणि तिने तिथून तिला काय सुचलं नाही, आता तिला अटक होणार, खूप सारे क्रिमिनल गुन्हे तिच्यावरती दाखल करण्याची प्रोसेस सुरू होती. आणि तिला असं वाटलं की आता माझं काही खरं नाही. मग तिने मोबाईल वरती माझा नंबर चेक केला, ऑनलाईन चेक केलं बारामतीतले सगळ्यात चांगले वकील कोण आहेत. तिने तो नंबर डायल केला, तिचा मला फोन आला. फोन आल्यानंतर तिला मी म्हटलं काय झालंय, तिने सगळी कथा सांगितली. तिला सांगितलं जोपर्यंत तू एक वडापाव घ्यायचा, वडापाव खायचा, जोपर्यंत तुझी केस दाखल होत नाही तोपर्यंत तू पोलीस स्टेशनच्या बाहेरून हलायचं नाही. ती म्हटली माझे तर नातेवाईक इथे नाहीत, माझं कोणच सोबत नाहीये, माझं कसं काय होणार हे ते. म्हटलं नाही, तू जोपर्यंत तुझी सुद्धा केस सेम तशीच दाखल होत नाही, तुझ्यावरती जो अन्याय झालाय तशी केस दाखल झाल्याशिवाय तू तिथून हलायचं नाही. आणि मग ती 3 दिवस पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबली आणि खायला आपला प्रसिद्ध वडापाव होता, त्याच्यामुळे 3 दिवसात खाणं आणि पाणी एवढं तिने सांभाळलं. पोलीस स्टेशन समोर ती थांबली आणि विशेष म्हणजे पोलिसांनी तिची केस घेतली. त्या मालकिनीला समोर बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की मॅडम तिची सुद्धा तुमच्या विरुद्ध अशी तक्रार आहे आणि मग तुम्हाला सुद्धा आम्हाला ही सगळी कारवाई करावी लागेल. मग अशी परिस्थिती समोर बघितल्यानंतर घर मालकिनीने तिच्यावरचे सगळे जे गुन्हे होते ते सगळे मागे घेतले. दोघांना पण पोलीस स्टेशन मध्ये समजपत्र दिलं गेलं आणि ती पीडिता घरी माघारी गेली. त्याच्यानंतर ती मला कोर्टात भेटायला आली. मॅडम तुम्ही फोनवरती एक सल्ला दिला, पण मला हे समजलं की गरिबांना सुद्धा न्याय मिळतो. फक्त तो आपल्याला हिमतीनं मागता यायला पाहिजे. मागता यायला बरोबर आहे. आजची स्त्री खरंच स्वतंत्र आहे? खरंच स्वतंत्र आहे का ती भासवते? स्वातंत्र्य म्हणजे माझ्या दृष्टीने जबाबदारी. मी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य ऐकलं होतं, त्याच्यात ते म्हणायचे की मला स्वराज्य पाहिजे. पण स्वराज्य म्हणजे काय, तर माझ्या प्रजेची जबाबदारी मी स्वतःच्या खांद्यावरती पेलवू शकेल, त्यांना सुरक्षितता देऊ शकेल, त्यांना एक चांगलं आयुष्य देऊ शकेल. तर स्त्री जेव्हा म्हणते ना की मी स्वातंत्र्य आहे, तेव्हा तिने एकच गोष्ट डोक्यात ठेवायची की माझ्यावरती जबाबदारी आहे. जबाबदारी स्वतःच्या सुरक्षिततेची आहे, जबाबदारी स्वतःच्या कुटुंबाच्या इज्जतीची आहे, जबाबदारी स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक, सामाजिक, आरोग्याच्या प्रगतीची आहे, जबाबदारी मुलांच्या भवितव्याची आहे, जबाबदारी स्वतःच्या करिअरची आहे, जबाबदारी स्वतःच माणूस म्हणून जगण्याची आहे
जबाबदारी घरातल्या वडीलधाऱ्यांचा आदर राखण्याची आहे. जबाबदारी आपल्या स्वतःचं आयुष्य सुखानं जगण्याची आहे. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलायच्या असतील तर निश्चितच स्त्रीनं म्हणावं की मी स्वतंत्र आहे. कारण आज स्त्रियांना शिक्षण मिळतं, निर्णय घेण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. त्यांना घरातूनच चांगलं वातावरण मिळतं. कारण आज मी माझ्या मुलींना मुलगा आणि मुलगी असं वेगळं समजत नाही. इव्हन प्रत्येक कुटुंबात आता तेच सुरू आहे की हा आम्हाला एक मुलगी असेल तरी सुद्धा बस झालं असं म्हणणारे सुद्धा आता खूप सारे नवीन पिढी तयार होत आहे. त्याच्यामुळे स्त्रीला निश्चितच स्वातंत्र्य मिळणार. पण स्वातंत्र्य, जबाबदारी आणि स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यात खूप मोठा फरक आहे. तर आपण जाऊया स्वातंत्र्य आणि जबाबदारी सोबत. कारण स्वैराचारासोबत गेल्यानंतर आपल्या स्वतःची इमेज खराब होते. दुसरी गोष्ट आपल्या स्वतःचं आरोग्य खराब होतं. तिसरी गोष्ट आपल्या स्वतःच्या विचारांमध्ये खूप सारा तफावत होत असल्यामुळे महिलांच्या हार्मोन्स मध्ये सुद्धा गडबड होते आणि त्यांचं आरोग्य बिघडतं. आणि हे सगळं नुकसान आपल्याला करून घ्यायचं नाही. आपल्याला फक्त सुखानं, आनंदानं, समृद्धीनं आयुष्य जगायचंय. तर महिला निश्चितच आजच्या स्वतंत्र आहेत, शिक्षित आहेत. समाज चांगला घडवण्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. पण आजची महिला ही जबाबदार आहे. मॅडम, तुम्ही तुमचा हा अनमोल वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शिल्पा मॅडम, तुमचे मनपूर्वक धन्यवाद. मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की मी ॲडव्होकेट सुप्रिया बर्गे. माझा मोबाईल नंबर आहे 77 190 50 353. आपल्याला कुठल्याही कायदेशीर अडचणी आल्यास किंवा सल्ला मार्गदर्शन पाहिजे असल्यास निश्चितपणे आपण मला संपर्क साधू शकता. घरात जर काही वाद तयार होत असतील, जर काही अडचणी येत असतील तर ते वाद विकोपाला जाण्याआधी तुम्ही निश्चित मला भेटायला या. किंवा फोनवरती ऑनलाईन काउन्सिलिंग सुद्धा माझ्याकडे केलं जातं. ज्याच्यातून आपल्याला भारतीय कुटुंब व्यवस्था टिकवता येईल, संसार वाचवता येतील आणि मुलांचं भवितव्य चांगलं घडवता येईल. तुम्ही सगळ्यांचं पाठबळ असल्याशिवाय मी हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकत नाही. निश्चितच तुम्हाला कधी काही अडचण वाटली तर माझ्याशी संपर्क साधावा. शिल्पा मॅडमनं मला या सगळ्यांमध्ये स्वतःचे विचार मांडण्याची, स्वतःचं ज्ञान देण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तुमच्या युट्यूब चॅनलचे सुद्धा खूप सारं कौतुक. धन्यवाद. की तुमच्यामुळे आपल्याला समाजापर्यंत पोहोचता येतं. आणि समाजात बदल जर घडवायचा असेल तर तो जनजागृतीतूनच घडू शकतो. आणि हे खूप मोठं सामाजिक कार्य तुम्ही करत आहात. तुमच्या भावी उज्ज्वल आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल तर त्या प्रत्येक स्त्रीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा जिला सहन करा असं अजूनही म्हटलं जातं. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.